राम मंदिरातील गर्भगृहात आपल्याला प्रवेश नाकारण्यात आला असा आरोप वर्ध्यातील माजी खासदार रामदास तडस यांनी केलेला आहे। वर्ध्यातील राम मंदिरातील ही घटना आहे। मंदिराच्या बाहेरून दर्शन घेऊन ते परतल्याचं देखील त्यांनी स्वतः सांगितलंय। सोवळं नेसल्यानं रामदास तडस यांना प्रवेश नाकारल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव गाभाऱ्यात कुणालाही प्रवेश देत नसल्याची प्रतिक्रिया मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मी माझी पत्नी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते होतो, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सर्व रामलल्लाचं दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रामाचं दर्शन घेण्याकरता राम मंदिराचं निर्मिती अयोध्येला केली आहे। असं असताना पुजाऱ्यांनी आणि त्या ट्रस्टीने इथे यावं आणि आपली हेकेखोरपणा दाखवायचं हे काही संयुक्तिक नव्हतं। गावकरी लोक आले होते, तणाव निर्माण करायची परिस्थिती निर्माण झाली होती। त्यांनी सगळ्याला शांत केलं। आखरी हा दिवस राम जन्माचा दिवस आहे, सर्वांच्या आस्थेचा दिवस आहे। आपण शांत राहा, आपण पुढे याच्यावर काही करू, पण आज मात्र आपण काहीच करू नये। आपण शांततेने रामाचं दर्शन आम्ही घेतलं आणि दुसऱ्या कार्यक्रमाला निघून गेलो। मंदिराची अशी प्रथा आहे, आमची मंदिराची आजपासून मी 40 वर्षापासून अध्यक्ष आहोत, तर गाभाऱ्यात कोणाला जाऊ देत नाही। आणि इथं तुम्ही जितके लोक आहे यांना विचारा का गाभाऱ्यात जाऊ देते का? कधी गेले काय तुम्ही? कधी गाभाऱ्यात गेले का? कधी विचारा। या गाभाऱ्यात कोण जाऊ देत नाही आणि म्हणून त्याला गाभाऱ्यात जाऊ नाही दिलं।